आज पहाटे इंदोरहून पाटण्याला जाणारी इंदोर राजेंद्रनगर एक्सप्रेस रुळावरून घसरलेली आहे। कानपूरच्या पुखरायाजवळ ही दुर्घटना घडली आहे। गाडीचे जवळपास 10 डबे रुळावरून पूर्णपणे घसरलेत। सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे। त्यामुळे बहुतेक प्रवासी झोपलेले होते। यात काही प्रवासी जखमी असल्याचीही माहिती मिळते आहे। जगप्रसिद्ध कोल्डप्लेच्या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। मुंबईत रात्री झालेल्या जगप्रसिद्ध कोल्डप्लेची कॉन्सर्ट झाली। या कार्यक्रमात गायक ख्रिस मार्टिननं तिरंगा खिशात खोचला होता, ज्यावरती आता आक्षेप घेण्यात आलाय। गायक ख्रिस मार्टिननं तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकेत पैसा जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं आता नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे। बँकेकडून पुरवण्यात आलेल्या माहितीनंतर आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे। आयकर विभागाच्या नोटिशीमध्ये बँकेत भरण्यात आलेल्या रकमांचं सविस्तर विवरण देण्यात आलंय। आता ज्या दुकानात स्वाईप मशीन आहे तिथून तुम्हाला कार्ड स्वाईप करून 2000 रुपयांची रोकड हातात मिळेल। रिझर्व्ह बँकेनं आज ही घोषणा केली आहे। बँक आणि एटीएम समोर असलेल्या रांगा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मोदी सरकारनं देशावर लादलेली नोटाबंदी हा 8 लाख कोटींचा घोटाळा असल्याची जळजळीत टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द करून नंतर 2000च्या नव्या नोटा आणून भ्रष्टाचार कमी होणार असता तर सगळ्यात आधी मीच मोदींना साथ दिली असती असं ते म्हणाले। केजरीवाल यांच्या फेसबुक पेजवरती ही मतं मांडण्यात आली आहेत। काळ्या पैसेवाल्यांचा तिटकारा आहे तर मग नरेंद्र मोदी कसे निवडून आले असा सवाल करत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केलाय। ते रवींद्र नाट्य मंदिरात कार्यकर्ता मेळाव्यात काल बोलत होते। देशात काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती असून देखील सरकार त्यांच्यावरती धाडी का टाकत नाही असा सवाल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। नवी मुंबईतल्या वाशीत 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। स्कोडा कारमधून 4 जण 1 कोटींची जुन्या नोटातील रक्कम बदलण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। याबाबत प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून या चौघांची आता चौकशी सुरू आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी 91 लाखांच्या रोकड प्रकरणी 3 दिवसात 3 वेळा कोलांटोडी खाल्ल्यानंतर देखील त्यांना सहाय्यक निबंधकांनी क्लीन चिट दिली आहे। उमरग्यात 16 नोव्हेंबरला पकडलेली रोकड ही लोकमंगल मल्टीस्टेट संस्थेचीच असल्याचा निर्वाळा दिलाय। तसंच जिल्ह्यातील विविध शाखांमधून गोळा केलेली रक्कम मुख्य शाखेकडे नेली जात होती असंही निबंधकांनी सांगितलंय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपयांची जमा झालेली रोकड ठेवायची कुठं असा प्रश्न आता सहकारी बँकांना पडलाय। कारण रिझर्व्ह बँकेच्या आदेशानं सहकारी बँकांनी 1500च्या नोटा स्वीकारल्या आणि त्या बदल्यात नव्या नोटाही दिल्या। मात्र जुन्या नोटा आरबीआयकडे पोहोचवण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। त्या संदर्भातील कुठल्या सूचना आरबीआयनं अजून दिलेल्या नाहीत। नोटाबंदीनंतर सहकारी बँकांवरती लावण्यात आलेले निर्बंध उठवले नाहीत तर सरकारमधून बाहेर पडू असा नवा इशारा आता शिवसेनेनं दिलाय। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हे अल्टिमेटम दिलंय। सहकारी बँकेत जमा झालेली रक्कम रिझर्व्ह बँकेनं स्वीकारली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक विरोधात एनआयएनं गुन्हा दाखल केलेला आहे। एनआयएनं आणि मुंबई पोलिसांनी काल झाकीरशी संबंधित संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या मुंबईतील कार्यालयावरती छापा टाकला। त्या तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत। तसंच IRFच्या कार्यालयात 12 लाखांची रोकडही आढळून आली आहे। विधान परिषदेच्या पुणे, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा, गोंदिया आणि यवतमाळ या जागांसाठी काल मतदान पार पडलं। गोंदियात 8 मतदारांना अपात्र ठरवण्यात आलं। यवतमाळमध्ये 6 जणांनी मतदानाला दांडी मारली तर सांगलीमध्ये 99% मतदान झालंय। तर नांदेडमध्ये काँग्रेसला पराभवाची धूळ चालण्यासाठी सर्वपक्षीय एकवटल्याचं चित्र दिसतंय। 22 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे।
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या झुंजार अभेद्य भागीदारीनं विशाखापट्टणम कसोटीवरती टीम इंडियाची पकड आणखी घट्ट करून दिली आहे। या कसोटीत भारतानं पहिल्या डावामध्ये 200 धावांची आघाडी घेतली होती, पण भारतानं तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 98 धावांची मजल मारून इंग्लंडवर एकूण 298 धावांची आघाडी घेतली आहे। तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी विराट कोहली 56 तर अजिंक्य रहाणे 22 धावांवरती खेळत होता।